परमेश्वराने आपल्याला दिलेल्या पुंजीपैकी आपल्या प्रपंचाला पुरे लागेल तेवढीच पुंजी बाळगून भगवंताची मनोभावे भक्ती करणारा लाखा कोलाटी नावाचा एक सद्गुरू जगन्नाथपुरी येथे होत गेला. आता कोलाटी म्हटल्यानंतर आपल्याकडे ज्याला आपण डोंबारी म्हणतो बघा, तो जातीनं डोंबारी झाला, पण आचरण इतकं शुद्ध होतं की आपल्या झोपडीमध्ये रोज सकाळी लवकर उठावं आणि एक वीटभर उंचीची भगवान कृष्णांची मूर्ती तिची मनोभावी पूजा करायची. दुपारच्या वेळेस समकालीन संत मंडळींची चर्चा करावी, एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण करावी आणि सायंकाळच्या वेळी आपल्या जातीला शोभणारी जी कला तो डोंबऱ्याचा खेळ याला करावा. हा खेळ याला उदरभरणाकरता करावा. असा स्वाभिमानी होता की खेळाच्या माध्यमातून ज्याने आपल्या ताटामध्ये पैने पैसा टाकलाय त्यातच त्याने समाधान मानलं. कमी पडलं म्हणून दुसऱ्याकडे हात पसरणार. काही लोकांनी त्याला समजून सांगितलं, अरे तू इथे या जगन्नाथाच्या मंदिरासमोर खेळ करून तुला म्हणावे तसे पैसे मिळत नाही. हाच खेळ जर तू एखाद्या चव्हाट्यावर मैदानात गेलास ना तर अनेक लोक खेळ बघायला जमतील आणि तुला भरपूर पैसे मिळतील. त्याला सांगावं नाही, मी केवळ हा उदरनिर्वाह करता खेळ करतो असं नव्हे, तर या खेळामध्ये जगन्नाथाची सेवा करतोय तशी जनता जनार्दनाची सेवा करतोय. जगन्नाथाच्या मंदिरासमोर याचा खेळ सुरू की यामध्ये त्याची भावना अतिशय पवित्र की जगन्नाथाची सेवा व्हावी आणि जनता जनार्दनाची सेवा. या खेळामध्ये प्रमुख भूमिका त्याची पत्नी बजावायची. दोरावर नाचणं, तोल सांभाळणं हे काम त्यानं करावं आणि ह्यानं मोठ्या तन्मयतेनं ढोलकीची साथ करावी. असा खेळ रंगला. परिणाम असा झाला, लाखांना में भक्त जाहरा असा खेळ रंगला. पण हा आनंद फार काय टिकला नाही. खेळात प्रमुख भूमिका बजावणारी याची पत्नी दुर्दैवानं मरण पावली आणि लाखाचा खेळ थांबला. पुढे सुरू झाला. कसा? लाखाच्या पत्नीनं या लाखाला एक सुंदर कन्या रत्न दिला. लाखाची एकुलती एक मुलगी अत्यंत हुशार. लाखाने जे खेळातलं कसब तिला शिकवलं ते त्यांनी कुशाग्र बुद्धीने आत्मसात केलं आणि वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षी ही मुलगी बेधडक दोरावर नाचायला. लहान वय, तिचं खेळाचं कसब होण्यासाठी लोक गर्दी करायची, भरपूर पैसेही द्यायचे. पुढे पुढे असं व्हायला लागलं की जसजशी ही मुलगी मोठी व्हायला लागली तसतशी खेळायला गर्दी तुफान. वय वर्ष 16, तुफान गर्दी. आता जी गर्दी व्हायची ती खेळातलं कसं पाहण्याकरता नव्हे तर त्या मुलीचं रूप पाहण्याकरता होत. त्या मुलीचं नाव चंद्रा. तिचं रूप कसं होतं? एक होती कन्या चंद्रा नावाची, एक होती कन्या चंद्रा नावाची,
या मुलीच्या रूपाचं वर्णन कवीने थोडक्या शब्दात केलं, पण ते आपल्याला समजेल असं. साहित्यामध्ये पुरुषाचं रूपाचं वर्णन करताना अंका अंका मदनासारखा सुंदर पण मदनापेक्षा नाही, मुलीच्या बाबतीत अंके अंकी रतीसारखी सुंदर पण रतीपेक्षा नाही. म्हणजे चंद्रा रतीने देखील जिच्याकडे पाहून लागलं इतके सुंदर. आणि त्यामुळं खेळ बघण्याकरता लोकांची दोभान करते. मुलीचं वाटतं वय आणि खेळाला जमणारी गर्दी पाहून लाखात बोलायला आपल्या मुलीबद्दल वाईट वाटत, काळजी वाटत. हा परमेश्वराला प्रार्थना करी की देवा, माझ्या झोपडीमध्ये कन्या रत्न कशा करता दिलास बाबा, काय उपयोग आहे त्याचा? उगाच समाजातील समाजकंटकांची दुष्टांची भीती जाणार. एखाद्या गरीबाच्या घरी सुंदर मुलगी असणं हा एक प्रकारचा धोकाच नाही का मला सांगा. हा देवाला प्रार्थना करी, सौंदर्य रत्न साचे गरीबाच्या गृही न शोभते देवा, श्रीमंताचे लेणे मज गरीबा काय म्हणून दिन रे. तेव्हा हे सुंदर कन्यारत्न माझ्या घरी कशा करतात? जरी मी हिचं लग्न करायचं ठरवलं तरी शेवटी एका डोंगराशी, अशीच झोपडी, असेच फटके कपडे, असेच शेळ्या भाकरीचे तुकडे, याच्यापेक्षा वेगळे भाग्य ते कोणतं? त्यामुळं लाखाला आपल्या मुलीबद्दल काळजी वाटायला लागली. आणि लाखाचा जो अंदाज होता किंवा लाखाला जी काळजी वाटत होते त्याप्रमाणे एक दिवस असा प्रकार घडला. जगन्नाथाच्या मंदिरासमोर खेळ चालू आहे. खेळ पाहण्याकरता तुफान गर्दी झाली. जोरावर चंद्रा नाचते आणि लाखा ढोलक्याची साथ करते. सर्वजण खेळ पाण्यामध्ये रंगून गेले. अशा वेळी त्या नगरीचा युवराज, वय असेल 23-24 वर्षांचा, तो जगन्नाथाच्या दर्शनाकरता म्हणून आला. मंदिराजवळ आला, गर्दी दिसली. कसली गर्दी म्हणून एकाने विचारलं, का लोक जमले, गर्दी कसली? त्यानं सांगितलं, डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे, लोक बघायला जमले. काय डोंबाऱ्याचा खेळ? डोंबाऱ्याच्या खेळात काय बघण्यासारखं? तसं नव्हे युवराज, इथं जी काही मंडळी जमली आहे ती काही वेड्याची इस्पितळातून आली असं वाटतं. इथले म्हणजे इथले नाही बरं. मुलीचं रूप काय असेल, डोंबाऱ्याचं रूप काय बघायचं? त्याने सांगितलं, युवराज त्याला पुढे जाऊन बघा म्हणजे लक्षात येईल. आणि मोठ्या कुतूहलानं हा गर्दीतून मार्ग काढत काढत पुढे गेला. जोरावर नाचणाऱ्या त्या चंद्रेकडे पाहिलं आणि डोंबारीचा खेळ काय पाहायचा असं म्हणणारा त्या चंद्रेकडे पाहिल्यानंतर इतका मोहित झाला यानं जागेवर बस लग्न करून तरी याच वेळेस. थोड्या वेळाने खेळ संपला. सगळी मंडळी आपापल्या घरी निघून गेली आणि चंद्रा देखील आपल्या वडिलांच्या परवानगीने आपलं मन रिझवण्यासाठी समुद्र किनारी जाऊन बसले आणि तिचा अंदाज घेण्यासाठी हा राजकुमार तिच्या पाठोपाठ गेला. चंद्रा मनाशी काहीतरी गाणं गुणगुणते. हा पाठवला असल्यामुळे तिच्या लक्षात येते. ती कन्या आयशा परी गायन करीत समुद्र तीरे, बैसली तो सामोरे राजकुमार ठाकला. ती कन्या आयशा परी गायन करीत समुद्र तीरे, बैसली तो सामोरे राजकुमार ठाकला.
हे चंद्रा समुद्र किनारी आपलं मन रिझवण्यासाठी बसले आणि हा राजकुमार तिच्या पाठीमागे तिचा अंदाज घेण्यासाठी उभा आहे. थोड्या वेळाने संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ झाली. आता घरी जाऊन चंद्रा उठली, पाठवणे ओढली तर समोर युवराज. तिने चटकन युवराजांना नमस्कार केला. काही नाही, काही झालं तरी गावचा युवराज आहे आणि युवराजाचा मान राखावा लागतो, अगदी सत्ता नसली तरी सुद्धा. आणि हिने नमस्कार केला आणि विचारलं, युवराज, म्हटलं माझ्याकडे काही काम होतं. युवराजाने निर्लज्जपणे सांगितलं, म्हणे चंद्रे, आज मी तुला प्रथमच पाहिलं आणि तुझ्या रूपावर मोहित झालेला मी माझ्या मनाशी असा निश्चय केला की बस लग्न केल्यानंतर तुझ्याशी. चंद्रा हसली, म्हणे युवराज, तुम्ही तुमच्या मनाशी निश्चय केला वगैरे सगळं ठीक आहे. तुम्ही एक पुरुष आहात, मी एक स्त्री आहे. शिवाय माझी आई गेल्यापासून माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं. मी जर असं वागले तर ते माझ्या वडिलांना आवडणार नाही आणि त्यांना जे आवडणार नाही ते मी करणार नाही. कारण पितयांच्या स्वाधीन मी नाही स्वातंत्र्य जावया कोठे. चंद्रा म्हणाली, युवराज, मी जरी रूपाने दिसायला सुंदर असले तरी तुम्ही माझ्याशी लग्न करणं हे समाजाला पटेल, तुमच्या आईवडिलांना पटेल? तेव्हा युवराज हे कसं म्हणा? कारण संगत के बिघडते तुझे माझे, संगत के बिघडते तुझे माझे. Brahman
युवराज, एखाद्या सोन्याच्या ताटामध्ये एका बाजूला मोती हिरे माणकं पाचू ठेवले आणि दुसऱ्या बाजूला वाळवंटात सापडलेली एखादी शिंपली ठेवली तर ती हिऱ्याच्या तुलनेत शोभून दिसे. तेव्हा युवराज कसं होणार आहे, कसं जमणार? चंद्रेने आपली बाजू म्हणल्यानंतर युवराजाने आपली बाजू म्हणली. युवराज म्हणाले, चंद्रे तू डोंबारी, मी क्षत्रिय राजघराण्यातला, म्हणून तुझा माझा विवाह होणार नाही, हे माझ्या आई वडिलांना पटणार नाही, समाजाला पटणार नाही असं म्हणायचं तुला ना. मी म्हणतो लोकांची पर्वा करतो कोण? या बड्याने काही केलेलं त्यांना कमतं रुचतं, पण आमच्यासारख्याने जरा काही केलं की लगेच बोलायला सुरुवात. मोठ्यांची उदाहरणं देऊन पुराणात देत बरं का. भस्मभूषण शंकर माने म्हणजे लबाड लोक देखील पुराण वाचतात. कशा करतात? आपल्या मतलबा करता पुराणाचा वापर नक्की करा. काही काही जणांना भागवत ग्रंथ पूर्णपणे पटत नाही बस, पण कृष्णाने 16,108 स्त्रिया केल्या हे मात्र लगेच पटत. आणि ह्या नेमक्या वाक्यावर बोट ठेवून विचारता, बुवा म्हटलं कृष्णाने 16,108 स्त्रिया केल्या, मग आम्ही एखाद दुसरं कलम वाढवलं तर बिघडलं. म्हणजे बाकीचं कृष्ण पटत नाही, पण एवढा पण लबाड लोक मतलबा करतात, पुराणाचा कसा वापर करतात याचे उत्तम उदाहरण. एवढं सांगून चंद्रेच्या मनावर काही परिणाम झाला नाही. चंद्र आपल्या मार्गाने झोपडीत निघून गेले आणि युवराज आपल्या मार्गाने राजवाड्यात. अर्थात या नवयुगलाची पहिली भेट अयशस्वी ठरली. पण पुढे असं व्हायला लागलं, एकदा प्रेमात पडली ना की पिच्छा सोडत नाही बरं काही म्हणतो. पुढे असं व्हायला लागलं की हा युवराज आता जगन्नाथांच्या दर्शनाला रोजच यायला. जगन्नाथाचं नाव आणि स्वतःचं गाव, रोज यायचा, चंद्रेचं रूप न्याहाळायचा, त्यामध्येच भेटायचा, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायचा. आणि प्रेमी लोकांची भाषा ठरली, तू म्हणजे माझा अमुक आहेस, तू म्हणजे माझा तमुक आहेस, तू म्हणजे माझा जीव का प्राण आहेस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. ही सगळी भाषा लग्नाच्या आधीची असते. लग्न झाल्यानंतर एकमेक स्वतःच्या पोरावर बसतात. चंद्राला असं वाटायला की युवराजांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण या युवराजांशी लग्न केलं तर ह्याच नगरीमध्ये मी राजाची राणी शोभेल. रत्नजडीत अलंकार घालायला मिळतील, हिरे माणकं सोनं भरजरी कपडे वापरायला मिळतील. असा राजवैभवाचा मोह हिला व्हायला. मी म्हणतो हिला तरी असं का वाटत नाही? एखादी मुलगी वर झाली, तिला जर विचारलं, मुली तुला भावी आयुष्यात पती कसा हवा, तर ती आपली अपेक्षा काही सांगेलच नाही की बुवा मी म्हटलं ग्रॅज्युएट आहे तर तो डबल ग्रॅज्युएट असावा, मी 25,000 रुपये मिळवते त्याने माझ्यापेक्षा अधिक मिळवावं, दाराशी गाडी असावी, बंगला असावा,
नोकर सातार असावेत अशी काय अपेक्षा सांगेल काय? तसं चंद्रालाही वाटायला चंद्रा मनाशी विचार करते, मी जर माझ्याच धोरणाला चिकटून बसले तर शेवटी माझं लग्न एका डोंबादेशी, अशीच झोपडी, अशीच फाटके कपडे, अशी शेळ्या भाकरीचे तुकडे. त्यापेक्षा जरा बंडखोर पद्धतीनं उमेदवारी नाही मिळाली की बंड खरी होती काय? हा, अपक्ष म्हणून उभा राहतो, ना घर का ना घाट का अशी परिस्थिती. तसं ही विचार करते बंडखोर पद्धतीने जर ते युवराजाशी विवाह केला तर ह्याच नगरीमध्ये राजाची पट्टराणी शोभे. आणि हिने मनाशी निश्चय केला. आणि एक दिवस युवराजाला विचारलं, युवराज, आजपर्यंत तुमचं म्हणणं मी ऐकलं, पण मी आज असं विचारते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे समजा मी तुमच्याशी लग्न केलं तर तुम्ही मला राजवाड्यामध्ये नेऊन ठेवा, पण पुढे नंतरच्या काळामध्ये तुमच्या आई वडिलांनी जर तुम्हाला एखादी क्षत्रिय घराण्यातली मुलगी शोधून आणली तर तुम्ही तिच्याशी विवाह करा. आई वडिलांच्या म्हणण्याला तुम्हाला नाही म्हणता येणार नाही. आणि अजून तरी तुम्हाला द्विभार्यापती बंधक नाही, तेव्हा तुम्ही तिच्याशी लग्न कराल, तिला पट्टराणी बनवाल आणि मला तिची दासी बनवाल, असं नाही ना करणार गणे. हे चंद्रेचं बोलणं ऐकलं ना, हा युवराज इतका पाघळला म्हणाला, चंद्रे, तुझ्याशिवाय इतर माता भगिनी, इतर स्त्रिया माझ्या माता भगिनी आहे असं वचन घेतलं. आणि हे चंद्रेनं आपलं सर्वस्व अर्पण केलं. पुढे असं व्हायला लागलं की खेळामध्ये चंद्रा दोरावर नाचते, पण चंद्रेचं खेळाकडे लक्ष नाही. युवराज आलाय का, कुठं उभा असेल तो माझ्याकडे पाहतोय का, त्यामुळे खेळ रंगे ना. कुठल्याही गोष्टीचं असंच आहे, त्या खेळात जर आपण पूर्णपणे लक्ष नाही दिलं तर ती गोष्ट होत नाही. आता हिचं असणारं कार्य देखील ही सगळी मंडळी एक चित्ताने एक दिलाने कार्य करतात म्हणून हा उत्सव साजरा होतो. ओके, आता काही काही ठिकाणी अनुभव वेगळे असतात. तू लढ मी कपडे सांभाळतो असे म्हणणारे पण असतात, नसतात तसं नाही. पण इथं तशी परिस्थिती नाही. जय जय रघुवीर. तू युवराज माझ्याकडे पाहतोय का म्हणून कामात खेळाकडे तिचं लक्ष नाही, खेळ रंगे ना. आणि ही गोष्ट लाखा कोलाट्याच्या मात्र लक्षात आहे. आणि लाखा कोलाटे आता आपल्या चंद्राला उपदेश करतात, बाळ, आपण खेळाच्या माध्यमातून जी जगन्नाथाची सेवा करतो ना, त्यात अशी बेईमान होऊ नकोस. आता तुझी आई गेल्यानंतर ज्याने आपल्याला जगण्यासारखी परिस्थिती केली, अन्न दिलं, ते आपल्या मालकाला विसरू नकोस. इथं जर बेईमान होशील ना तर पुनरपी जननम पुनर्पी मरणम या जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडशील. तेव्हा तू इथं बेईमानी करू नकोस, हा खेळ नीट लक्ष देऊन कर. असे लाखो कोलाटी खेळाच्या माध्यमातून आपल्या मुलीला सांगतायत. पण राजवैभवाला चटवलेली ही मुलगी मूळ पदावर येईल. खेळमध्ये अन्य कोठे होईना मुली, चटावलेली ही मुलगी मूळ पदावर येईल. लाखा कोलाटी तिला भजन सांगते,
या खेळाची पारमार्थिक भूमिका समजावून देताना लाखा कोल्हाटी म्हणते, उमग खेळाची आणि कोल्हाटी रंगाची, विश्वास स्तंभ साचार आहेत केवळे थोर, भक्तीचा बांधिला दोर, फिराया जसे आणि कोल्हाटी रंगाची. चंद्रे, हे चार बांबू म्हणजे चार पुरुषार्थ, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि एकदा हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर हे चारी जर पुरुषार्थ साधायचे असतील तर त्याकरता भक्तीचा दोर बांध, भक्तीचा बांधिला दोर. तुझ्या हातामध्ये काठी आहे, एका बाजूला पाप आणि दुसऱ्या बाजूला पुण्य, दोन्हीकडं लक्ष देऊन पाप पुण्य समान असते, नर योनिषु जी आहे ते ही भूमिका बजावायची. त्या दोरावर थाळा ठेवायचा आणि त्या थाळ्यामध्ये आपले पाय ठेवून उभा राहायचं आहे. तो थाळा कुठला? सत्कर्म हाची गे थाळा, दोरा वैया ठेवियाला, वळी उभी भक्ती वेला, साहली कोल्हाटी आणि कोल्हाटी रंगाची. असा सुंदर उपदेश लाखांना करावा. पण राजव्यवहारात चटावलेली ही मुलगी मूळ पदावते. शेवटी एक दिवस खेळ चालू आहे जगन्नाथाच्या मंदिरासमोर आणि युवराज खेळ बघण्याकरता आलाय. आणि युवराजानं संकेत केला, नको विसरू संकेत मिलना, नको विसरू संकेत मिलना, नको विसरू संकेत मिलना, तुझी युवराजाने संकेत केला आणि युवराजाने सांगितलं, चंद्रे, आज मध्यरात्री मी तुझ्या झोपडीजवळ रथ घेऊन येईन. रथाचा आवाज ऐकला की बाहेर ये, मी तुला रथात बसून राजवाड्यात घेऊन जाईन. हे ठरलं. लाखा कोल्हाटीने आपला रात्रीचा आहार घेतला, शय्या मांडली आणि लाखा कोल्हाटी झोपी गेले. पण मुखानं अखंड भगवंताचं नामस्मरण सुरू आहे. म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचं नामस्मरण करता 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 लाखा कोल्हाटी निद्राधीन झाली. आणि चंद्रा आपल्या वडिलांचे पाय चेपायचे या निमित्तानं आपल्या वडिलांच्या पायाजवळ बसून आहे. ती जागीच आहे आणि जागी आहे. निद्रा देवीचं साम्राज्य सगळीकडं पसरलेलं. अशा शांत वेळी ठरल्याप्रमाणे हा युवराज आपला रथ घेऊन झोपडीजवळ आला. रथाचा आवाज ऐकला मात्र ती चटकन उठली आणि हलक्या पावलानं झोपडी बाहेर आली. दरवाजा लगेच बंद केला आणि रथामध्ये बसून युवराजांच्या बरोबर राजवाड्यात निघून गेली. सकाळी उठून लाखा कोल्हाटी पाहते, घरात झोपडीमध्ये मुलगी नाही. कुठं पाणी आणायला, काही सामान आणायला गेली असेल म्हणून थोडा वेळ वाट पाहिली, पण मुलीचं येण्याचं लक्षण काही दिसेना. लाखाने ओळखलं की मुलगी जी निघून गेली ना ते राजकुमाराबरोबर. कारण गेले काही दिवस तिचं खेळामध्ये लक्ष नव्हतं, सारखं युवराजांच्याकडे लक्ष असायचं. त्यामुळं ती नक्कीच युवराजांच्याकडे गेली असं ठाम मत लाखाचं झालं. लाखा मनाशी विचार करताय, आता चंद्राने खेळ थांबला, कष्ट करीन आणि त्यातून जे मिळवेल त्यात स्वाभिमानानं प्रपंच करणे, अशा स्वाभिमानी वाण्याचा हा लाखा
खेळ होत नाही म्हणून त्यानंतर आता ही जगन्नाथाच्या सेवेकरता आपली मुलगी येणार नाही म्हणून लाखाने ठरवलं की आपलं जीवन कार्य संपवायचं. लाखा डोंबारी होता पण त्याचे विचार किती उच्च होते पहा. लाखा मनाशी विचार करतोय, ज्या देहानं जगन्नाथाची सेवा होत नाही, ज्या देहाने जनता जनार्दनाची सेवा होत नाही, तो देह जगण्याकरता नारायण आहे. आणि लाखानं आपलं जीवन कार्य संपवलं. लाखा उपोषणाला बसले. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. अहो एका सद्भक्ताचं हे उपोषण आहे. कन्या गेली से निघून, खेळात पडले न्यून, लाखासी पडले उपोषण, देवस चिंत मानसी. लाखाचं उपोषण म्हणजे एका सद्भक्ताचं उपोषण. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. नाहीतर हल्ली उपोषणाची पद्धत जरा वेगळी होते. कारण उपोषण करणारा कार्यकर्ता कधी दगावल्याचं निदान माझ्या तरी कानावर नाही. पण त्याच्याकरता चक्री उपोषण. आम्ही तासभर बसतो तोपर्यंत तुम्ही जाऊन या, काय खादीचं असेल ते उरकून या, तुम्ही झाल्यानंतर आम्ही जातो. चक्री उपोषण. पण एका सद्भक्ताचं उपोषण याला काही अर्थ आहे. लाखा उपोषणाला बसलाय, अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आणि हे भगवंताने पाहिलं की आपला भक्त किती संकटात आहे. लाखा उपोषणाला बसलाय, 7 दिवस झाले. भगवान गोपाळकृष्ण मनाशी विचार करतायत की अरे याने ऐन तारुण्यामध्ये माझी भरपूर सेवा केली आहे, देह झिजवलाय, रक्त आठवलंय. पण आता वृद्ध झाल्यामुळे आणि मुलगी निघून गेल्यामुळे ह्याच्यातून उपासना घडत नाही. अशा परिस्थितीत आपण काय करावं असं भगवंत विचार करतात. आपल्या भक्ताची भगवंताला काळजी असते बरं का. भगवंताने जे जे काही आपल्याकरता केले त्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच भगवंत वाट पाहत असतात. भक्ताने जरी नाही बघितलं तरी भगवंत ते ऋण फेडण्यातच आनंद मानतात. त्याप्रमाणे भगवान गोपाळकृष्ण विचार करतात आता काय करा. आणि भगवंताने एक युक्ती आखली. भगवंताने आपल्या रुक्मिणी देवीला आवाहन केले, देवी आपल्या लाडक्या भक्ताची लाखाची आपण परिस्थिती पाहिली. देवी म्हणाले हो पाहिले. लाखाची मुलगी निघून गेली आणि लाखा उपोषणाला बसलाय. देवी अशा परिस्थितीत आपण नको का जायला. मी म्हणतो आपण जाऊ. कसं सांगतो ना. तुम्ही की नाही एका मुलीचं रूप घ्या. मुलीचं रूप काही नमुना सांगाल का. उंची किती, नाके डोळे कशी, रंग कसा. भगवंत म्हणे नमुना कसा. लाखाची मुलगीची चंद्रा. चंद्राच तुम्ही बघा. चंद्रावरून काय करू म्हणजे. लाखाची चंद्रा निघून गेली आहे राजकुमाराबरोबर. ती जागा तुम्ही घ्यायची, दोरावर नाचायचं, खेळ करायचा आणि लाखाचा सांभाळ करायचा. देवी म्हणाले हे बरं आहे, नैवेद्याला तुमचा अधिकार आणि असल्या कामाला आम्ही. भगवंत म्हणाले नाही पण तुम्ही दोरावर नाचा. पण या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये आणखी एक भूमिका बजावावी लागते. ढोलग्याची साथ तो कोण करणार. त्या कामाकरता मला यायलाच पाहिजे. तुम्ही पुढं व्हा, मी आलोच. आणि रुक्मिणी मातेने भगवंताच्या बोलण्याचा आशय लक्षात घेतला आणि रुक्मिणी माते निघाली. आणि रुक्मिणी मातेनं असं रूप धारण केलं की जणू चंद्राच. वेणी फुलाची सोडून बांधी अंबाणारी शक्ती. वेणी फुलाची सोडून बांधी अंबाणारी शक्ती झाली. श्री अंबा श्री अंबा कोल्हापूर जगदंबा झाली. श्री अंबा श्री अंबा कोल्हापूर जगदंबा झाली. वेणी फुलाची सोडून बांधी अंबाणारी. वेणी फुलाची सोडून बांधी अंबाणारी शक्ती झाली. श्री अंबा श्री अंबा कोल्हापूर जगदंबा झाली. कोल्हापूर जगदंबा झाली. कोल्हापूर जगदंबा.
असं रूप घेतलं की जणू चंद्राच. रुक्मिणी माता चंद्राच्या रूपात लाखा कोलट्याच्या झोपडीजवळ उभे आहे. आणि लाखा उपोषणामुळे आणि वार्धक्यामुळे जवळजवळ जमीन अंथरुणाला खिळलेलं आहे. पण तशाही परिस्थिती भगवंताचं नामस्मरण मुखानं अखंड चाललेलं. देवी मनाशी विचार करते की लाखाची निघून गेलेली मुलगी पश्चात्तापानं परत आली ही भूमिका आपल्याला वैयावायची. देवी चटकन गेले आणि लाखाचे काय झाले म्हणाले, बाबा बाबा मी तुमची चंद्र आहे. देवीने असा विचार केला की मी द्वारकेच्या राजाची पत्नी आणि मी कसे पाय धरतो. देवी आपल्या थोरपण विसरल्या. लाखाचे पाय धरले म्हणतात, बाबा बाबा मी तुमची चंद्र आहे, माझ्याकडे बघा मी तुमची चंद्र आहे. राजवैभवाला चकावून मी निघून गेले होते, यापुढे मी जाणार. तुमचं जगन्नाथाच्या सेवेचं काम मी अखंड चालू ठेवेन. बाबा माझ्याकडे बघा मी चंद्र आहे तुमची, माझ्याकडे बघा. कोण आहे? बाबा मी चंद्र आहे तुमची. चंद्र आपली मुलगी आली हे कळल्यानंतर 7 दिवस उपोषणाला बसलेला हा म्हातारा याच्या अंगात असा अवसान आहे. हा चटकन उठल्याने आपल्या मुलीला हृदयाशी कवटाळलं. लाखाच्या डोळ्यातून झार 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 असं येत आहे. आपल्या भक्ताचं प्रेम पाहून रुक्मिणी देवींच्या डोळ्यातून अश्रुधार सगळं झालं. अशी गोड भेट आहे, अशी गोड वेळ आहे. आणि अशा वेळीच काना दुसरी हाक आहे, चिंधोटिये बांधून जग जे पात्र साक्षात श्रीपती डोंगराच्या रूपामध्ये लाखाच्या झोपडीजवळ आले. काळी भोर शरीर यष्टी, पिळदार शरीर यष्टी, पाणीदार डोळे, दंडामध्ये तो ताईत बांधलेला आणि लाखाला हाक मारताय. का हो लाखा कोणाला इथंच राहतात का? लाखा म्हणाले, कोण आहे? पुढेही भगवंत पुढे आहे. कुठून आलास? भगवंत म्हणाले, तसं तुम्ही मला ओळखायचं नाही, फार लांबच आहे. पण नाव काय तुझं? आता नाव काय सांगायचं? जरा काही एक नाव आहे, अनंत नाम आहे भगवंताचे. पण भगवंताने अच्छा भूमिकाचे पटेल ते नाव सांगितलं. माझं नाव ना सावळ्या म्हणतात मला, सावळ्या. तर का आला होतास? नाही, मला असं कळलं की तुमच्या या वार्धक्यामध्ये तुमची मुलगी निघून गेलेली आहे आणि तुमच्या रक्षणाकरता, तुमची पाहणी करण्याकरता कोणी नाही म्हणून मी आलो. मी गावात बेकार होतो तेव्हा तुमच्या सेवेकरता आलो. राहू का? भगवंत म्हणाले, अरे तू आलायस खरं बाबा, पण माझी पळून गेलेली मुलगी आत्ताच परत आली. ही बघ इथं बसले.
भगवंत म्हणाले, वा वा वा, तुमची मुलगी आली. मुलगी आली. भगवंतांनी त्याला तिला चांगली बुद्धी दिली म्हणायची. मुलगी आली, खूप आनंद झाला. तेव्हा तुमची मुलगी आलेली ऐकलं आणि मला आनंद झाला. आता मी माझा बेत बदलला. देवीने असं डोळे वाटून बघितलं. आपणच डोंबरी म्हणून पाठवला आणि म्हणे भगवंतांनी चांगली बुद्धी दिली. भगवंत म्हणाले, तुमच्या घरी तरुण मुलगी आहे, मी इथं राहणं बरं नाही, मी निघालो. म्हणून भगवंत वळले. लाखा कोलाटी मनाशी विचार करतात, मुलगी आली, ती दोरावर नाचे, खेळ करे, पण ढोलक्याची साथ कोण करा? माझ्या हातात तर ताकद नाही. किंवा हा जो कोण सावळ्या आला ना, त्याला विचार, हे बाबा थांब, एक काम करशील तर तुला ठेवून दे. भगवंताने विचारलं, कुठलं काम? खेळामध्ये ढोलकं वाजवायला जमेल तुला? आता भगवंताला जमायचं ते काय? ढोलक्यासह ढोलकेवाला जो जन्माला घालतो त्याला काही जमणार नाही. तिथं पडलेलं ते ढोलकं पाहिलं, भगवंताने हातात घेतलं, खाप कर थाप मारून दाखवले. लाखा पुरटे खुश. लाखाने सांगितलं, या कामावर तू राहायचं, तुला योग्य पगार दे. म्हणलं एक लक्षात ठेव, इथं झटिंगडीगिरी बिलकुल चालायचं नाही. घरामध्ये माझी एकुलते एक पोर, आणि एकदा दूध प्यायल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पिण्याची सवय लागते माणसाला. तेव्हा तू कसा आहेस, तुझं वागणं कसं, तुझं बोलणं कसं, तुझं राहणं कसं, तुझी परीक्षा घे. आणि मग माझी मुलगी कोणाला दिशी डोळा करून टाक. भगवंत हसले, म्हणाले, द्यायला नको, आमचीच आहे. कृष्ण भगवान असा तो एकंदर करार झाला. आणि भगवंतांनी स्वतः जगन्नाथाच्या मंदिरासमोर बांबू रोवले, मध्ये दोर बांधला. दोरावरती चंद्रा, रुक्मिणी देवी चंद्रीच्या रूपामध्ये दोऱ्यावरती उभे. लाखा कोलाटेला तो थकल्यामुळे त्या पटांगणापर्यंत येता येत नाही, मंडपात येता येत नाही. पण लाखाचं नशीब काय, भगवंताने आपल्या पाठकुळी घेतल्या त्याला आणि समोर आणून बसवलं. भगवंतानी गळ्यात ढोलगं अडकवलं आणि झाली खेळाला सुरुवात. पण ह्या खेळाचं वर्णन मी काय करू? आपण कुठेही साधे खेळ चाललेला असताना 2-2 तास स्वतःची घालवतो. हा खेळ काय साधा आहे? जिच्या कृपेमुळे जगाची हे गाडे चालणार. हा खेळ काय साधा आहे? नाचणारी ही कोण आहे? एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. सगुण गुण माया, सगुण गुण माया, कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, कोल्हाटीन खेळाया. सगुण कोल्हाटीन खेळाया. ब्रह्मा विष्णु महेश जिये मारो लागती पाया. कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया, कोल्हाटीन खेळाया. आणि तो गळ्यामध्ये ढोलका अडकवलेला. काळा डोंबरी कोण? खेळतो निर्गुणचा कोल्हाटी. सोहम शब्दे ढोलके पेटी. उघडणे चैतन्याची मूर्ती. उघडणे चैतन्याची मूर्ती. चला पहावया, चला पहावया. कोल्हाटीन खेळाया.
असा खेळ रंगला, असा खेळ रंगला. आणि खेळ बघण्याकरता जगन्नाथाच्या मंदिरासमोर लोकांची गर्दी झालेली. अशा वेळी त्या नगरीचा युवराज जगन्नाथाच्या दर्शनाकरता म्हणून आला. पाहतो तो गर्दी दिसली. कसली गर्दी? एकाला विचारलं, का हो म्हटलं लोक जमले, गर्दी कसली? त्याने सांगितलं डोंबाराचा खेळ झालाय, चाललाय, लोक बघायला जमले. काय डोंबाराची खेळ एवढी गर्दी? हा जमत होती जेव्हा माझी चंद्रा दोरावर नाचत होती. आता ही कोण डोंबारीन आली म्हणून मोठ्या कुतूहलाने मार्ग काढत काढत हा युवराज पुढे गेला आणि दोरावर नाचणाऱ्या त्या डोंबारीकडे बघितलं. पाहतो तो काही चंद्रा. याच्या डोळ्यावर विश्वास बसेल. मनाशी म्हणतोय समाजाचा विरोध, आई वडिलांचा विरोध पत्करून हिला मी पट्टराणी केली, राजवाड्यात आणून ठेवली. शेवटी ही आपली स्वभावच आहे. वाटलं दोन कांसुला ठेवून द्यावे, फरफडत नाही. पण पुन्हा विचार केला, माझ्या इवलतीला हे शोभणार जाती आहे पुढं, पुन्हा येईलच माझ्या पायाशी असं म्हणत हा युवराज पाय आपटत 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 आपल्या राजवाड्यामध्ये आला. येऊन पाहतो तो याची चंद्रा महालामध्ये. आणि बघितलं म्हणतो अगं आत्ता तिथं होतेच आणि एवढ्यात कशी आले तेही माझ्या पुढे. आणि कोण तो काळा डोंबर? आता हा काय विचारतो तिच्या लक्षात येईना. ती म्हणाली, युवराज एक लक्षात ठेवा, तुम्ही या राजवाड्यात आणल्यापासून मी कधीही या राजवाड्याच्या बाहेर पडलेली नाही. परपुरुष मी स्वप्नात देखील पाहिले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. युवराज म्हणतो, ही जर एवढ्या खात्रीने सांगते मग ती कोण? ती कोण? म्हणून स्वतः युवराज आणि चंद्रा दोघेही पुन्हा मंदिरापाशी आले आणि लांबूनच या चंद्राला त्या चंद्रेकडे पाहिले. आणि ही चंद्रा मनाशी म्हणते की दोरावर नाचणारी चंद्रा साधी नाही, माझ्या वडिलांच्या उपासना आलेली ही दैवी शक्ती. मनाची पूर्ण खात्री झाली. आपल्या वडिलांचा अधिकार करा. सत्कन गेली, आपल्या वडिलांच्या पाया पडली. बाबा बाबा मी तुमची चंद्र आहे, बाबा मी तुमची चंद्र आहे, तू माझी चंद्रा नव्हती कोण? पण लाखा कोलाटी दोरावर पाहतात तो देवी गुप्त झालेले. आणि भगवंती गळ्यातलं ढोलकं खाली ठेवून अदृश्य होण्याच्याच मार्गात तेवढ्यात लाखा पुढे गेला. सत्कन भगवंताचे पाय धरले. म्हणाले, देवा देवा काय केलं ते? तुम्ही माझ्याकरता डोंबारी झाला आणि रुक्मिणी मातेला डोंबारी बनवलं. त्यापेक्षा फुकट उपाशी मेलो असतं तर काय बिघडलं असतं? भगवंत म्हणाले, नाही. आणि तुम्ही भक्तांनी केलेली जी सेवा असते ना ती चाकरी करून फेडणं हा आमचा व्यवहार आहे असं भगवंतांनी सांगितलं. तर लाखा म्हणतात, मग देवा माझ्याकरता एवढं केलं, आणखीन एक करा. भगवंत म्हणाले, लाखा तू म्हणशील ते कर, तू बोल काय करू. लाखाने सांगितलं, देवा मला दुसरं तिसरं काही नको, माझ्याकरता एवढं केलं तर एक करा, आपलं मूळ रूपामध्ये मला दर्शन द्या. आणि भगवंताने पितांबर नेसलेल्या चारी हातात चारी आयुध घेतलेले शंख चक्र गदा पद्म आणि भगवंताने आपलं मूळ रूपात दर्शन लाखाला दिलं आणि सिद्ध केलं भक्तासाठी मी काय करू शकतो. जगद्गुरु तुकाराम महाराज ते सांगतात, देवा उदार उदार देवा उदार देवा देव
चरणासे देवा देवा